Good Yes, sir. evening, sir. Yeah, Sir. that's great. लास्ट सेशन मध्ये आपण क्लास काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे हे बघितलं होतं आणि आपण हे पण पाहिलं होतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज का. याच्या अगोदर ज्या पद्धतीची प्रोग्रामिंग लँग्वेज होती ती होती प्रोसिजर ओरिएंटेड. मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चहा कॉफीचं, की प्रोसिजर जी दिलेली आहे चहा बनवण्यासाठी तुम्हाला काय स्टेप कराव्या लागतात आणि जर तुम्ही लिहिलं असेल 2 कप चहामध्ये 2 चम्मचच जर साखर टाकायची असेल तर तीच प्रोसेस जी आहे ती नेहमी फॉलो होत राहणार. तुम्ही जर का रन टाइमला म्हटलं की नको आता चहा दुधाचा नको मला फक्त लेमन टी पाहिजे तर तिथे शक्य होत नाही प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये, जे की रन टाइमला आपण डेटा जो आहे त्याचा चेंज करू शकत नाही. म्हणजे प्रत्येकासाठी फॉर एक्झाम्पल जर तुला ब्लॅक टी बनवायचा असेल तर सेम स्टेप जरी असल्या 90% तरी ती प्रोसिजर तुम्हाला लिहावीच लागते. आणि मिल्क टी जरी बनवायची असेल तर सेम प्रोसेस लिटिल बिट चेंजेस तुम्हाला सुरुवातीपासून पूर्ण प्रोसिजर जी आहे ती लिहावीच लागते. तर याच्यामुळे असं कुठेतरी जाणवलं डेव्हलपर्सना त्यावेळेस की काय आपण असा काही कोड लिहू नाही शकत का की सगळीकडे रियुजेबल होईल. 1 कप चहा बनवा काय आणि 1000 कप चहा बनवा काय, असं काय आपण सॉफ्टवेअर बनवलं की एकासाठी बनवलं काय तर तोच कोड सगळ्यांसाठी चालला पाहिजे. रन टाइमला रिक्वायरमेंट आपण डिसाईड केली गेली पाहिजे. तर त्याच्यातून निर्माण झाली ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट काय आहे लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, एक रिअल ज्याच्यामध्ये व्हॉट इज एक्झॅक्टली ऑब्जेक्ट, एक रिअल जी काही एंटिटी आहे त्याची कॉपी, पण त्याच्यामध्ये त्याचा डेटाही असला पाहिजेत आणि त्याच्या रिलेटेड फंक्शनॅलिटीही असणार पाहिजेत. बघा क्लासमध्ये आपण 2 गोष्टी घेतो. एक पहिला म्हणजे डेटा, म्हणजे तुमचे डेटा मेंबर किंवा त्याला व्हेरिएबल असं म्हणता. आणि दुसरं म्हणजे त्या डेटावर जी काही प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस म्हणजेच त्याला आपण फंक्शन किंवा मेथड असं म्हणतो. तर दोन्हीही गोष्टी जेव्हा एका क्लासमध्ये असतात तर तो झाला क्लास. क्लास म्हणजे नेमकं काय की डेटा वगैरे त्याच्यामध्ये काही नाही की हा माझ्याकडे हे नंबर ऑफ जे आहेत, जसं क्रिकेट खेळताना ऍक्च्युली माझ्याकडे कागदावर लिस्ट आहे की हे माझे जे प्लेयर आहेत, पण ते खेळणार कधी ऍक्च्युअल ग्राउंडवर. तर तशाच पद्धतीने जेव्हा तुम्हाला डिसाईड करायचं असतं की तुमच्याकडे काय नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत, काय नंबर ऑफ फंक्शनॅलिटीज आहेत, त्या फक्त तुम्ही डिसाईड करून लिहून ठेवता. परंतु रिअल मध्ये जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं तेव्हा त्याची कॉपी म्हणजेच ऑब्जेक्ट, आणि त्यालाच आपण म्हणतो इन्स्टन्स. तर सोप्या आणि एका ओळीमध्ये आपण म्हणू शकतो ऑब्जेक्ट म्हणजे असा भाग की ज्याच्यामध्ये डेटा पण भरलेला आहे आणि त्याच्यावर जी प्रोसेस म्हणजे ज्या काही मेथड आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत रिअल टाइम मध्ये. आणि जर का तुम्ही एक क्लास असेल तर त्याचे हजारो लाखो तुम्ही ऑब्जेक्ट बनवू शकता. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही जर एखादं बँकिंगसाठी सॉफ्टवेअर बनवलं, आता मला अकाउंट ओपन करायचं आहे, मी अकाउंट नावाचा एकच क्लास बनवेन. पण अकाउंट नावाचा एकच जर क्लास बनवला पण त्याच्यामध्ये सगळ्याच लोक एसबीआय, सपोज एसबीआय बँक आहे, एसबीआय मध्ये फक्त एकाच अकाउंट नावाचा क्लास बनवलेला असेल, त्याला जेवढ्या फील्ड पाहिजेत फॉर्मसाठी तेवढ्या, पण जेवढे काही युजर असतील त्यांचे अकाउंट होल्डर असतील हजारो लाखो करोडो, त्यांच्यासाठी वेगळे क्लास बनवले जात नाहीत. म्हणजे मेन जो आहे, मूळ जो आहे, बेसिक टेम्पलेट किंवा एंटिटी तो फक्त क्लास आहे आणि मल्टिपल त्याचे आपण कॉपीज जे की आपल्याला रिअल टाइमला डेटा स्टोअर करायला आणि त्याच्यावर ऑपरेशन करायचं असतं तर ते बनवले जातात ऑब्जेक्ट्स. लास्ट सेशन मध्ये मी एक क्विक ड्रॉइंग करून दाखवतो तुम्हाला की काय झालं होतं, काय घडलं होतं, आणि त्याच्यावर मग हा जो क्लास डिझाईनचा पार्ट आहे याला मी म्हणतो क्लास डिझायनिंग पार्ट. तुम्हाला परत एकदा सांगतो की हे जे काही पार्ट आहे आतापर्यंत तुम्ही मेथड पर्यंत जे केलेलं आहे ते बेसिक होतं. पार्ट 1 टेक्निकल इंटरव्ह्यू 1 साठी इनफ होतं ते. पण टेक्निकल इंटरव्ह्यू 2 साठी किंवा रिअल टाइम काम करण्यासाठी हा जो दुसरा पार्ट आहे हा पार्ट तुमचा महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. म्हणजे रिअल काम जे आहे डिझायनिंग साठी तुम्हाला इथून करावं लागतं. पार्ट 2
टेक्निकल इंटरव्ह्यू साठी तुम्हाला हा महत्वाचा असतो. बरं, काय काय महत्वाचं तुम्हाला बघावं लागतं? तुम्हाला सगळ्यात अगोदर मनापासून तुम्हाला क्लास समजला का, हे तुम्हाला स्वतःला सांगायचंय. दुसरा, ऑब्जेक्ट समजलेला आहे का, दॅट्स इट. या दोन गोष्टी जर समजल्या तरच आपण पुढच्या गोष्टींवर बोलू शकतो आणि पुढच्या गोष्टी प्रॅक्टिकली करू शकतो. जर क्लास अँड ऑब्जेक्ट समजला असेल तर. बघा, क्लास तर बनवायला तुम्हाला खूप सोपं आहे. आतापर्यंत तुम्ही क्लास बनवलेलाच आहे, ते पण मी सांगतो. आणि किती पद्धतीने ऑब्जेक्ट बनवले जातात तेही आपण बोलणार आहोत. जसं की इथे आपण क्रिएट न्यू ऑपरेटरने आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. देन असे 5 जे प्रकार आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. आणि रिअल टाइमला तुम्हाला यूज हो, फक्त मॅक्सिमम न्यू वाला यूज होतो. ऍज अ फ्रेशर तुम्हाला बाकीचे यूज होत नाहीत. पण तरी सुद्धा मी तुम्हाला ते जस्ट सांगून ठेवतोय. माझी स्क्रीन विजिबल आहे ना, ते एकदा चेक करा फक्त guys. काय दिसत आहे तुम्हाला? Yes, yes. Paint. ओके, दॅट्स ग्रेट थिंग. सो किती वेज आहेत जावामध्ये क्रिएट करण्याचे वेज? तर 5 वेने आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. पहिला वे आहे न्यू ऑपरेटर. दुसरा आहे क्लास डॉट न्यू इन्स्टन्स. जर टायपो झाला तर दॅट्स फाईन. हा वाला आहे न्यू इन्स्टन्स, ही एक मेथड आहे. ठीक आहे, जेव्हा पण पॅरेंथेसिस ओपन क्लोज असतात असं समजून घ्यायचं की ती एक मेथड आहे. तिसरा जो आहे तो डायरेक्टली आपण न्यू इन्स्टन्स नावाचं जे स्टॅटिक आहे, स्टॅटिक मेथड साठी हे आपण समोर बघणारच आहोत. डायरेक्टली तुम्ही न्यू इन्स्टन्स इन्स्टन्स ही मेथड यूज करू शकता. हे स्टॅटिक साठी आहे. फोर्थ वाला जे आहे ऑब्जेक्ट क्रिएशनचे जे आहे ते दिलेलं आहे क्लोन. ऑब्जेक्ट डॉट क्लोन हे आपण मोस्टली नाही वापरत, बट तरी मी तुम्हाला सांगून ठेवतो, कारण एखादा इंटरव्ह्यूअर असंच गंमत म्हणून विचारेल प्रश्न की किती वेळ करू शकतोस. तर ऑब्जेक्ट आपण सिरियलायझेशनने पण करतो, सिरियलायझेशन अँड डिसिरियलायझेशन. 95% तुम्ही जे आहे ते फक्त न्यू ऑपरेटरनेच क्रिएट करतात. दिस शुड बी ओनली फॉर द नोईंग पर्पज, बाकी काही नाही. दॅट्स इट. तर मला जेन्युइनली सांगा, कुणाला क्लास कळालेला आहे आणि कुणाला नाही. पण लास्ट सेशन जर बघितलं नसेल तर कुणालाच कळणार नाही, मग ती एक मोठी अडचण आहे. ठीक सर है मैं क्या? क्लास लास्ट सेशन में थे क्या? नहीं सर। जैसे नहीं समझेगा ना. अबरार, आप लास्ट सेशन में थे और आपको क्लास क्या समझा? हेलो आरती, जयप्रकाश. यस सर सम आरती, आपको समझा था? हाँ सर. ओके. मधु, लास्ट सेशनला होतात तुम्ही? सर नाही, हाफच सेशन होती, हाफ नव्हती मी. माझा नेटवर्क इश्यू होता. ओके, व्हिडिओ अपलोड करतो मी. ठीक आहे. येस सर. ठीक आहे. श्रीकांत, वर्षा, विनोद, विपुल. Yes, sir. हाँ सर। तो अभी मैं क्या करता हूँ कि ये जो लास्ट वाला वीडियो है ये और ये दोनों जो है आप लोग एक बार साथ में देखो. और आज के लिए क्या है ना, किसी किसी का टेक्निकल इंटरव्यू है एंड somebody wants to help from this thing. अगर आप मिस करते हो तो वो आपने गलती की है भाई. अगर आप अटेंड करके भी बोलते हो कि मुझे नहीं समझा, तो मैं रिपीट कर सकता हूँ. लेकिन बिना अटेंड किए अगर आप बोलोगे कि नहीं, तो आपको पहले वीडियो देखना है, तो मैं आपको वीडियो दे देता हूँ और उसके बाद भी नहीं समझा तो टुमारो आई विल एक्सप्लेन अगेन. ठीक है. नाउ अभी अगर आपने इतना कर लिया, क्लास एंड ऑब्जेक्ट अगर आपको पूरी तरह से आया, मतलब 50% आपने कर लिया है. देखो, अभी इसके बाद आपको और एक चीज बता देता हूं कि यूजर डिफाइंड क्लासेस एंड डिफॉल्ट क्लासेस, या
बाय डिफॉल्ट वाले जो क्लासेस है, इसके बारे में थोड़ा बहुत जानकारी होना इस लेवल पे जरूरी होता है। आपने यूज किया यूजर डिफाइंड मतलब जो हम डेवलपर खुद क्रिएट करते हैं, एम्प्लॉय, स्टूडेंट और बहुत सारी, जैसे जो हमारे मर्जी में आए हम लोग वो क्लास बनाते हैं। लेकिन डिफॉल्ट जो क्लासेस है आपको लिटिल बिट पता होनी चाहिए, जैसे कि क्लास नाम का भी एक क्लास है। कोई फिरकी लेने के लिए इंटरव्यू में पूछता है कि क्लास क्या है, ठीक है, क्लास नाम का भी एक क्लास है। देन अगेन ऑब्जेक्ट नाम का भी एक क्लास है, ऑब्जेक्ट नाम का भी एक क्लास है, ठीक है। देन स्ट्रिंग तो एक क्लास ही है जो कि आपको पता है। ये जो है ये क्लासेस आपको एटलीस्ट पता होने चाहिए। नहीं स्ट्रिंग स्ट्रिंग के बारे में हम लोग तो आगे पढ़ने वाले हैं, उसमें कोई इश्यू नहीं है। ऑब्जेक्ट के बारे में भी पढ़ने वाले हैं आगे वन बाय वन, उसके यूजेस क्या है, स्ट्रिंग के भी करने वाले हैं। लेकिन अभी फिलहाल के लिए आप जो है नेम्स याद रखो कि हाँ ये क्लास भी क्लास है और ऑब्जेक्ट भी एक क्लास ही है और स्ट्रिंग भी एक क्लास है। तो सिंपली जो है क्लास क्या होता है, एक ऐसा एरिया, एक ऐसी जगह जहाँ पे हम लिखते हैं कि हमें हमारे प्रोग्राम में, पर्टिकुलर प्रोग्राम में क्या क्या डेटा फील्ड चाहिए और उस डेटा फील्ड पे क्या क्या हमें ऑपरेशन करने हैं, उतनी सारी मेथड। यानी कि सिंपल भाषा में क्लास में दो ही चीजें मोस्टली इंपॉर्टेंट होती है। पहला होता है वेरिएबल्स, मैं इसे कोई इसे डेटा मेंबर कहे, कोई इसे फील्ड कहे, लेकिन काम एक ही होता है, फील्ड कहे वॉटेवर। और दूसरा होता है मेथड, फंक्शन, ब्लॉक्स, व्हाटएवर, एक ही होता है, जैसे कि पब्लिक, वॉइड, एडिशन, ये एक ही होता है, कुछ ज्यादा बड़ा नहीं होता, लाइक दिस। तो द कॉम्बिनेशन ऑफ वेरिएबल एंड मेथड्स वी कॉल्ड class, and class is a original genuine file. From the class we create the objects which are the real time data storing and performing the processes. That's shit, उसमें और से ज्यादा कुछ नहीं है। नाउ पॉइंट टर्न इनटू कि आपको इसके बाद करना क्या है। आपको सबसे पहले होना चाहिए, बहुत ही सिंपल कंसेप्ट है इनकैप्सुलेशन, बट बहुत डिफिकल्ट बना देते हैं। देन अब्स्ट्रैक्शन, पॉलीमॉर्फिज्म एंड रिलेशनशिप, ये आपको पता होना चाहिए। सो हाउ मेनी पीपल आर देयर कि उन्हें क्लास एंड ऑब्जेक्ट पता है, इनकैप्सुलेशन पता है, अब्स्ट्रैक्शन पता है, पॉलीमॉर्फिज्म पता है एंड रिलेशनशिप पता है? कितने लोग हैं जिन्हें ऑलरेडी ये पता है? नॉट थ्योरेटिकल, बस जो आपको समझा है, कोई बता सकते हैं? जयप्रकाश, निशांत, No, sir. काय वाटतं इनकॅप्सुलेशन काय आहे? तुला जे समजलं ते, किंवा अब्स्ट्रॅक्शन काय आहे? Sir, encapsulation is extraction of data. हम्म, म्हणजे काय म्हणजे नेमकं? म्हणजे असं सर एनकैप्सुलेशन में क्लास, मेथड्स, वेरिएबल ये सब आते हैं। ओके ओके, ठीक है, कोई बात नहीं गाइस। तो सर एनकैप्सुलेशन इज बाइंडिंग ऑफ डेटा। यस दैट इज आल्सो ट्रू, आपकी सबकी डेफिनेशन सही है, बट सच में आप क्या समझे हो इनकैप्सुलेशन से? मतलब क्या कर रहे हैं हम लोग डेटा के साथ, एंड व्हाई वी आर डूइंग दैट डेटा? हम लोग इनकैप्सुलेशन क्यों कर रहे हैं? जैसे कि अगर आपको विजुअलाइज होता है कोई चीज, कि क्या वैसे आपको पता है कि इनकैप्सुलेशन क्या है और क्यों इस्तेमाल करते हैं और कहाँ पे हम लोग इस्तेमाल करते हैं? Sir, we can use encapsulation in one class. हम्म, So by using encapsulation, we can bind our data in that particular class only. So it will be not affected by यस, outside things of class. It's like that. हा बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही, डेफिनेशन कुणाच्याही चुकलेल्या नाहीये, बरोबर आहे, एकदम परफेक्ट, अप टू द मार्क. बट जर का तुम्हाला सांगितलं की करून दाखवा एक इनकॅप्सुलेशन, करू शकताय?
No, sir. कारण आपल्याला पाठांतर केलेलं आहे त्याच्यामुळे नाही Yes. माहिती. आणि इंटरव्ह्यू ना जसं मला जे एक्सपेक्टेड आहे ना तसं इंटरव्ह्यूवरलाही मुलांना एक्सपेक्टेड असतं की तुमचं पाठांतर नकोय त्यांना. की खरंच तुम्हाला ते इन्कॅप्सुलेशन किती माहिती आहे. मी ऍज अ इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला विचारत आहे आणि रिअल टाइम यूज केस पर्पज आहे. जेव्हा तुम्हाला रिअल टाइम यूज माहित असतं ना तेव्हा इंटरव्ह्यूअरला समजून जातं की यांना खरंच माहिती आहे म्हणून. नाहीतर पाठांतर केलं तर ते तात्पुरतं चालून जातं थोड्यापुरतं. चलो ठीक आहे. थँक्यू गाईज. सो आज जो आपला टास्क आहे तो इनकॅप्सुलेशन नाही आहे पण इनडायरेक्टली इनकॅप्सुलेशन होणार आहे थोड्या वेळात. ओके बरं. ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचे किती वे आहेत कुणी सांगू शकता? आता मी लिहून दिलेल्या पैकी किती आहे टोटल? 5. हा 5. आणि सगळ्यात जास्त कोणता यूज करतो आपण? ऑलमोस्ट New टाइम न्यू ऑपरेटर ओनली. Okay, guys, ठीक है. Okay, I am going to visualize you how I'll create a simple class and how I am going to create a object in the pictorial format. I'm not going to say the theoretical format or something because I want to you all be a good developer where you can design and develop a mutuals. It's a mature kind of the software, not a copy pasting and like as a junior developer. So the junior developer, when they don't know real visualization and just they want to do the coding part, they just go Google and copy paste. It works till the 3 years. After that, they realize, oh, this is a very hectic part. They get the salary, they get done the work and all those things, but really they get real and good experience and real-time developer experience when they got the 3-year experience. And then after that they realize, oh, that was so simple and now I'm doing the copy paste. So that should not happen with you. That's I'll take care. Okay, now I have student class, which is one of the favorite class all the time, student class. Now I need a information of student. I'm going to print only this much only, string name and string course. That's it. किती डेटा मला एका स्टुडंटचा डेटा किती पाहिजे? ओनली 2 डेटा. ठीक आहे, नॉट मोर दॅन इट. ओके गुड, that's fine. Now this I am going to copy this data. Suppose I am creating this copy. I am copy this data, copy. Okay, and I am giving the name. This is your object. You can say this is your object. I am putting here this object. I am saying that this is a S1. I am saying that this is a S1 object, and now I am again going to put there multiple objects, not only one. I am copying multiple objects. It is a similar. तुम्ही काय करता माहिती का, रिअल टाइम कॉलेजमध्ये मुलं कुणाची तरी कॉपी घेता आणि त्याच्या झेरॉक्स मारता, काम होऊन जातं. तर सेम आहे. ज्याने तुम्हाला जी ओरिजिनल कॉपी दिलेली आहे ती तुमची सपोज ओरिजिनल आणि बाकीचे जे तुम्ही जेवढा झेरॉक्स मारता किंवा कॉपी करता ते त्याचे ऑब्जेक्ट झाले सपोज रिलेटिव्हली. बघा आता मी याचे सगळे 2 ऑब्जेक्ट क्रिएट करतो जास्त. आता याच्या ऑब्जेक्ट मध्ये जो इन्फॉर्मेशन आहे नेम आणि कोर्स, इथेही नेम आणि कोर्स आहे, पण जर बघितलं गेलं तर ऑब्जेक्ट मध्ये अजूनही डेटा भरलेला नाहीये. तुम्हाला डेटा भरावा लागेल त्याच्यामध्ये या ऑब्जेक्ट मध्ये. सो डेटा भरावा लागेल तुम्हाला इक्वल टू समथिंग संतोष. देन लेट्स सी, इक्वल टू साइन यायला पाहिजे, तिथे आलं नाहीये, बट कोर्स जावा. सो आता इथे मी नाव घेतो सपोज निशांत, डबल कोट मध्ये निशांत, कोर्स डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम सपोज.
आणि असे मी व्हेरियस कॉपी बनवून त्यांच्यामध्ये वेगवेगळा डेटा स्टोअर करू शकतो. तर स्टुडंट हा माझ्यासाठी क्लास झालेला आहे. आता क्लासचा फायदा काय, जर का मला वाटलं की अजून क्लास, मी काय करणार, डायरेक्टली स्ट्रिंग ईमेल जर का मी इथे वाढवला तर ऑटोमॅटिकली सगळ्या ऑब्जेक्टमध्ये ती फील्ड जी आहे ती ऍडिशनल होईल. इवन दो जर का मला असं वाटलं की मला एकच फील्ड पाहिजे, मी क्लासमधून ती बंद करू शकतो. तर ती जर मी बंद जरी केली, म्हणजे इथून डिलीट जरी केलं, तरी ऑटोमॅटिकली ते सगळ्या ऑब्जेक्ट मधून जे आहे ते रिमूव्ह होऊन जातील. म्हणजे ओरिजिनल कॉपी तुमची जी आहे तो क्लास आहे, पण त्याच्या डुप्लिकेट कॉपीज ज्या आहेत, ज्यांच्यामध्ये आपण रिअल टाइमला डेटा भरतो, ते तुमचे ऑब्जेक्ट आहेत आणि आपल्याला हे ऑब्जेक्टच यूज करायचे असतात. नाव टिल नाव क्लिअर झालं तुमचं. याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे, क्लास काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे टिल नाव? नो सर. Yes, sir. ओके, नाव इट्स फाईन. आता याच्यामध्ये जसा मी इथे डायरेक्टली संतोष आणि जावा जसा डेटा भरला, सो डेटा ऑब्जेक्ट मध्ये डेटा भरण्यासाठी डेटा, ज्याला आपण म्हणू शकतो की डेटा इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन म्हटल्यापेक्षा डेटा इंजेक्शन जे आहे ना, हे खूप फेमस आहे. इंटरव्ह्यूला खूप विचारतात स्प्रिंग बूटच्या. हाऊ मेनी टाइप्स ऑफ डेटा इंजेक्शन. इंजेक्शन म्हणजे घाबरू नका, ते काय डॉक्टरवाला इंजेक्शन नाहीये किंवा डेटा इनिशियलायझेशन लिहितो सध्या. डेटा भरायचा ऑब्जेक्ट मध्ये, तर डेटा भरण्यासाठी किती वे आहेत बघा. पहिला वे आहे कन्स्ट्रक्टर, दुसरा वे आहे पहिला वे आपण फील्ड घेऊया, फील्ड इंजेक्शन किंवा फील्ड इनिशियलायझेशन. दुसरा जो वे आहे तो आपण घेऊया कन्स्ट्रक्टर, आणि तिसरा जो वे आहे तो घेऊया आपण मेथड सेटर अँड गेटर. जर का तुम्हाला फील्ड जर नाही कळालं, कन्स्ट्रक्टर नाही कळालं, तर मला तिथेच सांगायचं की सर मला फील्डने व्हॅल्यू भरता येत नाहीत, आजच्या दिवस इथेच थांबा किंवा मला हेच रिपीट करा. ठीक आहे. 2 मिनिट द्या. So let's start. फील्ड इंडिकेशन म्हणजे काय, आता कशा पद्धतीने आपण भरतो, मी रिअल टाइम प्रॅक्टिकल दाखवणार आहे. मी माझं इंटेलिजे ओपन करत आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे का इंटेलिजेची? दिसत असेल. No, sir. नो No, सर. sir. आता दिसत आहे. Yes. येस Yes, सर. sir. गुड. काय शिकत आहे आपण? ऑब्जेक्ट मध्ये पहिला पॉइंट ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, दुसरा पॉइंट ऑब्जेक्ट मध्ये डेटा कसा भरायचा. ठीक आहे, रिअल टाइम मध्ये. तुम्ही हे पिक्चर मध्ये तर पाहिलंच असेल की हा क्लास आहे आणि हे ऑब्जेक्ट बनवलेले आहे मी. ठीक आहे, तर आपण तसंच बनवूया. इथे मी एक वेगळं पॅकेज क्रिएट करतो स्पेशली तुमच्यासाठी.
हा एक सिंपल क्लास बनवलेला आहे. किंवा तुम्हाला अजूनही सिंपल जर का मला स्टुडंटचाच जर का बघायचा असेल तर स्टुडंट क्लासच बनवूया आपण, काय त्याच्यात अडचणही नाही. आपण स्टुडंटच बनवून घेऊया, म्हणजे तुम्हाला ते दुसरं वेगवेगळं नको करायला ना, त्याच्यामुळे मी वेगळं नाव नाही देत, मी स्टुडंटच देणार. तो नंतर वापरूया बरंच स्टुडंट. ओके. याच्यामध्ये ना मेन मेथड घेतो मी अशी, मेन मेथड. काय काय डेटा घ्यायचा आहे मला निखिल? निखिल नाही आला का? कुणी सांगा मला काय काय डेटा घ्यायचा आहे इथे पेंट मध्ये, काय काय डेटा Student name and student source course. ओके. स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग वो यूज कर कोर्स एंड स्ट्रिंग ईमेल सपोज. ठीक है, चलो तो ये मेरे पास डेटा अवेलेबल है और ये मेरे पास मेथड भी है. चलो मैं इसका ना ऑब्जेक्ट बना लेता हूँ. ऑब्जेक्ट बनाने के लिए आपको सिंटैक्स याद रखना होगा. क्लास नेम, ऑब्जेक्ट नेम वॉट एवर यू वॉन्ट, ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू. हा बरोबर, बराच अभ्यास केला वाटतं. इक्वल टू न्यू. गुड, शाबास, असाच अभ्यास करत राहा. क्लास नेम पॅरेंथेसिस ओपन क्लोज. हा सिंटॅक्स आहे. सो याचा रिअल टाइम एक्झाम्पल कसं असणार? क्लासचं नाव काय आहे तुमच्या? स्टुडंट आहे. देन जे तुम्हाला बनवायचं आहे S1 इक्वल टू न्यू, आय गेस आय नीड टू चेंज न्यू स्टुडंट, दॅट्स इट. सो तुमचा जो आहे ना, याच्यामध्ये तुमचा हा ऑब्जेक्ट बनला. काय नावाचा ऑब्जेक्ट बनला तुमचा? S1 नावाचा ऑब्जेक्ट बनला. S1. सो नाव आय वॉन्ट टू ऍक्सेस दिस फील्ड. याला काय म्हणतात बघा, याला तुम्ही व्हेरिएबलही म्हणता, याला तुम्ही फील्डही म्हणता, याला तुम्ही प्रॉपर्टीजही म्हणता. ठीक आहे, तर टेक्निकल वर्ड फील्ड इज फाईन. आता आपण या फील्ड मध्ये नेम मध्ये जर का काही डेटा भरायचा असेल, आता जर का मी डायरेक्टली जर डेटा जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, लेट्स सी नेम काय आहे. स्टॅटिक मेथड आहे तर हेलो सर. हाँ बोलिए ना सर एरे में भी हम लोग न्यू यूज करते हैं, तो वो न्यू में और ये न्यू में कुछ डिफरेंस नो है क्या? नो डिफरेंस, नो डिफरेंस, ओके सर. नो डिफरेंस. न्यू का मतलब होता है कि जो भी सामने हम लिखेंगे उसको मेमोरी अलोकेट हो जाएगी, उसे जगह मिलेगी मेमोरी में, चाहे वो ऑब्जेक्ट हो या चाहे एरे हो. एरे भी एक सीक्वेंस ऑफ डेटा स्टोर करने के लिए बनाया जाता है, इसलिए उसे भी मेमोरी वहां पे मिल जाती है. ठीक है, ओके सर. ओके. यहाँ पे देखो मेरा S1 ऑब्जेक्ट है, देखो ध्यान से देखो, मेरा यहाँ पे S1 ऑब्जेक्ट है. इसके अंदर डॉट करके, अगर डॉट ऑपरेटर का इस्तेमाल करके उसके अंदर जितने भी फील्ड है वो सारी फील्ड आपको एक्सेसिबल होती है. देखो जैसे ही मैंने डॉट ऑब्जेक्ट लिया, S1 मेरा ऑब्जेक्ट है, और डॉट करके किया तो मुझे सारी उसकी जो फील्ड है ना वो दिखाई देने लगी है. चलो आई नीड टू प्रिंट नेम, सो मैं नेम प्रिंट कर देता हूँ. क्या प्रॉब्लम है मुझे, मैं नेम प्रिंट कर देता हूँ. और इसको प्रिंट करने के लिए प्लस लेना पड़ेगा. S1 डॉट, लेट्स सी, ईमेल प्रिंट कर देते हैं. एंड देन उसके बाद S1 डॉट जो है वो कोर्स प्रिंट कर देते हैं. तो आप मुझे बताओ कि क्या हमने S1 ऑब्जेक्ट के नेम कुछ नाम दिया है क्या? अभी आपने कहीं पे कोड लिखा है उसमें कोई नाम या कोर्स या ईमेल डाल दिया है कहीं पे? आपने कुछ डेटा भरा No. है उसमें आपने? No, sir. हाँ, तो वो भरा नहीं है तो डिफॉल्ट वो नल दिखाएगा, मतलब कुछ भी नहीं. मैं इसे रन करके दिखा देता हूँ आप लोगों को, देखिए सब जगह पे नल 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 आ चुका है आपका.
ओके नाउ अभी मुझे उस ऑब्जेक्ट के ईच फील्ड में डेटा भरना है। तो आपको करना क्या है, आपके ऑब्जेक्ट का नाम और डायरेक्टली फील्ड का नाम, और यहाँ पे ले लो इक्वल टू, सॉरी मैं यहाँ से कॉपी पेस्ट कर लेता हूँ इक्वल का साइन, और उसके अंदर ऐसे डायरेक्टली सीधे सीधे डेटा भरते हो। तो इसे कहते हैं फील्ड इंजेक्शन, यानी कि इसके अंदर आप डायरेक्टली फील्ड का इस्तेमाल करके वैल्यू भर रहे हो। देखो यस1 किया और डायरेक्ट फील्ड का नाम लिया, और उसके अंदर जो भी वैल्यू डालनी है आपको आप डाल दीजिए, कोई प्रॉब्लम नहीं इसमें। यस1 डॉट डॉट कोर्स, यस1 डॉट कोर्स जावा, ठीक है, यस1 डॉट ईमेल yes@gmail.com। ओके चलो, तो अब क्या दिखाई देना चाहिए आपके हिसाब से यस1 के लिए, यस1 ऑब्जेक्ट के लिए आपके हिसाब से क्या डिटेल दिखाई देनी चाहिए, बताइए प्लीज, गो अहेड। संतोष जावा हाँ करेक्ट, तो देख लेते हैं एक बार। gmail. ठीक है तो देख लेते हैं अभी दिखता है क्या। यस परफेक्टली फाइन। अभी अगर मुझे दूसरा अगर बनाना है, लेट्स सी महिंद्र का बनाना है, मैं लिख देता हूँ महिंद्र के लिए माही1, और यहाँ पे इक्वल टू न्यू और स्टूडेंट, देन माही1 डॉट, ऑब्वियसली आपको क्या करना पड़ेगा, सारे फील्ड में डेटा भरना पड़ेगा, ठीक है, सारे फील्ड में आपको डेटा भरना पड़ेगा। नेम महिंद्रा इक्वल टू महिंद्रा माही1 डॉट कोर्स फुल स्टैक माही1 डॉट ईमेल mahindra@gmail.com, दैट्स इट। और इसे प्रिंट भी कर लेते हैं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, और लिख भी देते हैं वन डॉट नेम। फिलहाल के लिए मैं नेम करता हूँ, आप कॉन्कैनेट करके सारी चीजें कर सकते हैं। तो अभी आप देख लीजिए कि क्या दोनों ऑब्जेक्ट का डेटा आपको दिखाई दे रहा है भरने के बाद। देखो दिखाई दे रहा है आपको, ये देखो ये मेरा पहला ऑब्जेक्ट है जो कि मैं यहाँ पे भी डाल सकता हूँ, ये फर्स्ट ऑब्जेक्ट है, ये सेकंड ऑब्जेक्ट है, ऐसे। तो आपने दो ऑब्जेक्ट बनाए, हर ऑब्जेक्ट में डेटा भरा है यानी इनिशियलाइज किया है। ये जब आप डायरेक्टली फील्ड का नाम यानी वेरिएबल का नाम करते हैं तो इसे कहते हैं फील्ड। तो क्या आप लोगों को ये समझा कि हम लोग ऑब्जेक्ट कैसे बनाते हैं, और ऑब्जेक्ट में वैल्यू भरने के लिए यानी उसे इनिशियलाइज करने के लिए हम लोग तीन तरह हम लोग भर सकते हैं। पहला है आपका फील्ड इंजेक्शन, डायरेक्टली फील्ड ले लो और भरो, चल जाएगा। दूसरा है आपका जो है वो है कंस्ट्रक्टर, और तीसरा जो है वो आपका सेटर गेटर है। तो पहला आपको समझा, किसी को कोई डाउट है, एनीवन प्लीज गाइज। नो सर। बट गाइज जब कोई इंटरव्यू में देते हैं ना लोग, जब बताते हैं ना ये इंजेक्शन के बारे में पूछो ना, तो ऐसा लगता है ना कि बहुत बड़ा पहाड़ तोड़ना पड़ेगा, ऐसा लगता है। बिकॉज ऑफ दीज आर द न्यू वर्ड्स फॉर आवर ब्रेन एंड वी आर नॉट प्रैक्टिसिंग एग्जैक्टली द कंसेप्ट वाइज। हम लोग कॉपी पेस्ट करने की कोशिश करते हैं, बट कंसेप्ट इज बहुत इजी होता है, जितना अच्छे से आप समझो उतना बेटर है। ओके नाउ इट्स फाइन। सो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पूर्ण सॉफ्टवेअर एकाच क्लास मध्ये बनवणार आहात का सिमरन, माई इंटायर सॉफ्टवेअर फक्त एकाच क्लासने बनवू शकता का तुम्ही? जेवढं काही मोठं No, सॉफ्टवेअर sir. असेल बँकिंगचं, वेगवेगळे तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजेत, मोठे वेगवेगळे क्लासेस तुम्हाला वापरायचे आहेत, एका क्लासने तुमचं सॉफ्टवेअर बनवू शकत नाही, ठीक आहे। सो काय केलं जातं की एका क्लासचा डेटा दुसऱ्या क्लासमध्ये वापरायचा असतो, काय एका क्लासचा जो डेटा आहे तो दुसऱ्या क्लासमध्ये वापरायचा असतो।
सो फॉर एक्झाम्पल इथे समजा माझ्याकडे क्लास आहे अकाउंट पर्सन नावाचा आणि अकाउंट पर्सनला माहिती पाहिजे एम्प्लॉईची, म्हणजे त्याचं नाव काय आहे, त्याची सॅलरी किती आहे, एक्सेट्रा. तर काय अकाउंट पर्सन जो आहे हा बँकेचा जो क्लर्क आहे त्याच्याच मध्ये मी दुसऱ्या एम्प्लॉईची माहिती लिहू शकतो का? जर का मी समजा TCS मध्ये कामाला आहे किंवा तुम्ही कामाला आहात आणि तुमचं HDFC बँकेचं अकाउंट आहे, तर काय तुम्ही HDFC अकाउंटच्याच खात्यामध्ये TCS ची सगळी माहिती भरणार का? No, sir. पॉसिबल. सिमिलर हिअर एम्प्लॉय साठी आपण घेणार वेगळा क्लास. सपोज लेट्स सी मी जर असा एक वेगळा क्लास घेतला एम्प्लॉई आणि त्याच्यामध्ये जी एम्प्लॉयची डिटेल पाहिजे तुम्हाला ती घ्या. स्ट्रिंग काय पाहिजेत मला? स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग EMP-ID, स्ट्रिंग इंटिजर घेऊया सॅलरी, अजूनही काही फील्ड त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, झाला हा. आणि अकाउंट पर्सन मध्ये हा वाला बंद करूया, याचा नंतर यूज करूया. अकाउंट पर्सनला काय पाहिजे की त्याची त्या पर्टिक्युलर जेवढे काही एम्प्लॉई आहेत त्यांची डिटेल्स आपल्याला माहिती पाहिजे, तेवढ्याची बघायची आहे. तर ती कशी बघणार? ठीक आहे, किंवा त्यांची डिटेल भरायची आहे समजा त्यांना, किंवा काही करायचं आहे. मी इथे मेन मेथड बनवतो आणि पहिला एम्प्लॉई आहे सपोज, त्यांना अकाउंट ओपन करायचं आहे बँकेत, त्यांच्या जे काही बँक असेल XYZ. तर यांनी काय केलं, एक फॉर्म घेतला सपोज, तर एम्प्लॉईची डिटेल भरायला सुरुवात केली. पहिला EMP आहे सपोज EMP1 न्यू इक्वल टू एम्प्लॉई, दॅट्स इट. हा झाला पहिला एम्प्लॉय. आता एम्प्लॉय मध्ये आपण आत्ताच शिकलो डेटा आपण कशा पद्धतीने भरू शकतो. पहिली पद्धत कोणती आहे डेटा भरण्याची? वर्षा, ऑब्जेक्ट मध्ये डेटा भरण्याची. मी तर ऑब्जेक्ट तयार केला, पण ऑब्जेक्ट मध्ये डेटा भरण्याची आवाज येत नाहीये तुझा रोहिणी. Field initialization. हा, फील्ड इंजेक्शन म्हणजे काय की हा जो आपण ऑब्जेक्ट बनवलेला आहे EMP1 डॉट EMP-ID जो काही असेल तो ABC असा आपण त्याचा डेटा भरणार. देन EMP डॉट नेम, त्याच्यामध्ये त्याचं जे काही नाव असेल ते भरणार आपण. EMP1 डॉट त्याचा जो काही सॅलरी असेल तो सॅलरी आपण भरणार. दॅट्स इट, झालं. आणि आपण याला प्रिंटही करूया, काही प्रॉब्लेम नाही. हा जो एक्झाम्पल आहे हा आहे फील्डचा, म्हणजे आपण डायरेक्टली व्हेरिएबलचा वापर करून ते भरलेला आहे, काहीच प्रॉब्लेम नाही याला, नो इश्यू. परत एकदा तुमचं रिपीट झालेलं आहे. काय रिपीट झालेलं आहे? Field injection. फील्ड इंजेक्शन रिपीट झालेलं आहे. मला असं वाटतंय की कम्प्युटर परत बदलावं लागेल, पण भीती अशी आहे की माझा डेटा परत जातो आणि परत मग मला ते सगळंच डोमेन आणि याचं काम करत राहावं लागेल. EMP डॉट सॅलरी, ओके, झालं. मृण्मयी, हा पण एक्झाम्पल जो आहे आपण इथे डायरेक्टली फील्ड वापरलेले आहेत ना, त्याच्यामुळे हे सुद्धा फील्ड इंजेक्शन झालेलं आहे. मग इथे सेटर आपण शिकणार होतो की सेटरने आपल्याला डेटा भरायचा होता, पण मग आपण नाही भरला. हा तर एक्झाम्पल आपलं सेटरचा आहे. आणि जर ऑलरेडी आपण जर डेटा भरत असू तर सेटरची काय गरज आहे मग आपल्याला? तर आता इथे तुमची एक गंमत आहे बघा. डेटा सिक्युअर करण्यासाठी जेव्हा आपण इथे कोणतं स्पेसिफायर देत नाही तेव्हा डिफॉल्ट असतो. डिफॉल्ट कोणत्याही क्लासमध्ये चालतो.
पण कंपल्सरी या फील्डना आपल्याला द्यावं लागतं प्रायव्हेट. याचं जे ऍक्सेस स्पेसिफायर असतं ते प्रायव्हेट दिलेलं असतं. प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायर म्हणजे लक्षात ठेवा की ज्या कोणत्या व्हेरिएबल किंवा मेथडला आपण किंवा त्या क्लासला जर का प्रायव्हेट केलं, समजा एखाद्या व्हेरिएबलला जर का आपण प्रायव्हेट केलं तर त्या व्हेरिएबलला किंवा त्या फील्डला बाहेरून म्हणजे दुसरा क्लास त्या क्लासच्या बाहेर वापरता येणारच नाही. काय होतं वर्षा, प्रायव्हेट जर दिलं तर या फील्डला बाहेरचे क्लासेस किंवा दुसरे क्लासेस यूज करू शकतील का? मधु, महेंद्र? No, sir. नो. अब्रार? क्या बात है भाई, आप आजकल अनम्यूट ही नहीं हो रहे. अब्रार? यस सर. नेटवर्क का इश्यू है क्या? ठीक है, अगर हमने प्राइवेट किया इस फील्ड को तो क्या ये बाहर यस सर, वाला मैं क्लासेस एक्सेस कर परमिशन पाएगा? चलता हूँ. नहीं कर नहीं सर. पाएगा, बिल्कुल नहीं कर पाएगा. तो हाउ वी कैन फील्ड डेटा, और ये तो चाहिए ही चाहिए प्राइवेट. हाँ, Sir, is this example of encapsulation? right away giving yes or no, that will be a bit confusing for all, but don't worry, we will see the picture and they will give it the name. Okay. So we can't access directly this fields into this there. बघा इथे रेड आला. Yes, it is possible. Yes, हे चालणार नाही तुमचं. Now what we can do to fill the data. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की ह्या प्रायव्हेट फील्ड अशाच राहत्या, काही प्रॉब्लेम नाहीये. नाव तुम्हाला काय करायचं, इथे एक पब्लिक मेथड बनवून घ्या. पब्लिक, आणि हे काही रिटर्न नाही करणार म्हणून void, आणि आपल्याला डेटा फिल करायचा आहे, डेटा याच्यामध्ये फिल करायचा आहे म्हणून आपण इथे फिल किंवा त्याच्यापेक्षा सेट घेतो आपण. आणि कोणत्या फील्ड मध्ये आपल्याला डेटा सेट करायचा आहे, पहिल्यांदा नेम मध्ये नेम, आणि तो जो डेटा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे ऍज अ पॅरामीटर, घ्यायचा आहे म्हणून मी इथे घेणार आणि नेम इक्वल टू n. ओके, सो हम लोग अभी डायरेक्टली इसे कॉल नहीं कर सकते, लेकिन हम लोग क्या करेंगे, ये मेथड पब्लिक है और पब्लिक को हम लोग कहीं से भी कॉल कर सकते हैं, एक्सेस कर सकते हैं. तो अभी देखो नेम में मैं डेटा ऐसे नहीं भरूंगा. आप देखो यहाँ पे जब डेटा भर रहे हैं ना हम लोग, तो नेम में जो डेटा है हम लोग ऐसे भरेंगे. यहाँ से मैं नेम का जो डेटा था यहाँ पे भरना मैं बंद कर देता हूँ और बता देता हूँ कि अब लोग हम ऐसे डेटा भरेंगे emp1 डॉट सेट नेम, और यहाँ पे जो नाम डालना है वो डाल देंगे ऐसे. अभी सेम सैलरी के लिए भी हम लोग क्या करेंगे, जैसे कि नेम के लिए किया है, पब्लिक void सेट सैलरी, और जो भी सैलरी का टाइप है इंटीजर है या इंट है, इंट यस, और सैलरी इक्वल टू यस, दैट्स इट. तो इसमें भी अभी डेटा जो है हम लोग वैसे ही भरेंगे, ये फील्ड वाला जो है ये नहीं चलेगा. ओके, emp1 डॉट सेट सैलरी, और यहाँ पे सैलरी हम लोग भरते जाएंगे ऐसे. देन तीसरा भी है जो कि ये है, तीसरा कौन सा है हमारा, emp id वाला. तो लिखेंगे पब्लिक void set emp id, इसमें हम सर स्टैटिक नहीं आएगा ना? नहीं स्टैटिक नहीं आएगा अभी. सो emp id हमारा स्ट्रिंग है. हमने स्ट्रिंग क्यों लिया, क्योंकि हमारा इस क्लास में जो फील्ड है वो स्ट्रिंग ही है, इसलिए ई ले लेते हैं और यहाँ पे लेते हैं emp id में हम लोग डेटा डालते हैं ये वाला ई का. दैट्स इट. तो
यहाँ पे अगर आप देखोगे तो ऑलमोस्ट आपकी जो प्रॉब्लम है ये भी जो है ये अभी मुझे नहीं चाहिए, तो इसको हटा दूंगा मैं और लिखूंगा emp1 डॉट सेट एम्प्लॉय आईडी एंड abc 1 2 3। द क्वेश्चन नंबर 1 गाइज, कि हम लोगों का अगर फील्ड से ही काम हो रहा था तो हम लोगों ने सेटर मेथड की क्या जरूरत पड़ी, हमने सेटर मेथड क्यों ली? तो उसका सिंपली रीजन है कि जब कोई क्लास में हम लोग अगर पब्लिक या डिफॉल्ट एक्सेस स्पेसिफायर है तो वो फील्ड दूसरे क्लास में इजीली एक्सेस हो सकती है, बट फॉर द सिक्योरिटी पर्पस हम एज पर द स्टैंडर्ड हम ऑल फील्ड्स को प्राइवेट रखते हैं और वो फील्ड को जब दूसरे क्लास में हमें इस्तेमाल करने की जरूरत होती है तो वो इस्तेमाल नहीं कर सकते। तो एक इंटरमीडिएट वे है कि कोई भी एक मेथड बना लो आप पब्लिक स्पेसिफायर के साथ में जो कि एक्सेसिबल होगी और वो जो डेटा है वो पास करो इस वेरिएबल में। देखो जैसे ही आपने सेट emp id यहाँ पे भेज दिया वो ई के अंदर आ रहा है ना कि यहाँ पे, फिर वो जो डेटा है उसके बाद वो सेट हो रहा है यहाँ पे। तो आप बोलोगे कि सर इतना घुमा फिरा के क्यों? इसका रीजन है कि हम लोग यहाँ पे सेटिंग के टाइम पे कंडीशन लगा सकते हैं कि अगर ई में ऐसा ऐसा डेटा हो, इस कैटेगरी का डेटा हो तो इसमें सेट ना करो। इसका कंट्रोल हमारे पास होता है, हम लोग कोड लिख के बता सकते हैं कि भाई ये डेटा अगर इस तरह से है तो हमें, जैसे कि मान लो एम्प्लॉय आईडी 234 हमें सेट ही नहीं करना है तो मत सेट करो, ऐसा लॉजिक हम लिख सकते हैं। मतलब डायरेक्टली ये फील्ड किसी को एक्सेसिबल नहीं होगी। सो दिस इज अ रीजन एंड दिस इज अ एग्जांपल ऑफ इनकैप्सुलेशन। इनकैप्सुलेशन का मतलब है कि जब कोई डेटा हम लोग रैप करते हैं मेथड में और उसके बाद उसे एक्सेस किया जाता है, सो दैट इज कॉल्ड encapsulation. Encapsulation is a term to wrapping data in method, so that is a encapsulation. और ये कुछ और नहीं, ये डेटा भरने की एक टेक्निक है। क्या आप लोगों को इसमें कोई कंफ्यूजन है एज ऑफ नाउ गाइस? महेंद्र, पूजा, निशांत, विपुल, रोहिणी, एनी डाउट? ओ यार, हॅलो हॅलो, आता आवाज येतोय का? कुणाला काही विचारायचं आहे? महेंद्र, विपुल, मृन्मयी, जयप्रकाश, एनी डाउट टिल नाउ? सर मेथड को भी बुला सकते हैं ना? हाँ, मेथड को ही बुलाया है हमने यहाँ पे, वही किया हमने, मेथड को ही बुलाया हमने। सर बहुत कंफ्यूज हो रहा है। क्या कंफ्यूज हुआ मुझे बोलिए। सर मतलब मुझे नहीं इतना अच्छे से समझ रहा है कि क्या है। हाँ हाँ, मतलब क्या नहीं समझा मुझे आप बताइए ना कि क्या कहाँ पे प्रॉब्लम आ रही है, ये तो बताइए कि कहाँ पे नहीं समझा, कौन से पॉइंट पे? ये स्टूडेंट क्लास में नहीं समझा या एम्प्लॉय क्लास में नहीं समझा, कौन से क्लास में नहीं समझा आप ये तो बताइए। दो ही क्लास है हमारे पास, एक अकाउंट पर्सन है और एक एम्प्लॉय है, तो इसमें से कौन से क्लास में इसमें इसमें प्रॉब्लम है या किसमें? मतलब ये नहीं समझा क्या कि ये सर वो मेथड? हाँ, अकाउंट पर्सन में आप कैसे कॉल कर रहे हो बिन क्लास के? क्लास तो दे। ये देखो ये ऑब्जेक्ट किसका बनाया मैंने? एम्प्लॉय का। हाँ, और एम्प्लॉय में क्या क्या है देखो अभी। ठीक है, एक बार आप प्रोग्राम कर लो सब लोग और कुछ डाउट रहेगा ओके सर। तो फिर वापस से सॉल्व कर लेते हैं, फिर रियल कोड में हम लोग डिस्कस करते हैं। आज के लिए इतना काफी है, आप लोग इसे रियल टाइम में प्रैक्टिस करो और फिर जो डाउट रहेंगे तो हम लोग सॉल्व करेंगे, ठीक है? थैंक यू।